ITI ॲडमिशन 2024-25चे फॉर्म सुरू झाले आहे। या अगोदर पार्ट 1 म्हणजे ज्यामध्ये रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपल्याला करायचे होते, त्यानंतर आता भरायचा आपल्याला पार्ट 2। तर पार्ट 2 मध्ये आपल्याला कॉलेजचे नावं आणि जो ट्रेड तुम्हाला पाहिजे आहे, इलेक्ट्रिशियन, वायरमॅन, या प्रकारे जो ट्रेड पाहिजे तो आता फॉर्म आपल्याला फिल करायचा आहे। पहिली स्टेप फॉर्म फिल करणे ऑनलाईनमध्ये, त्यानंतर दुसरी स्टेप आहे की ITI कॉलेजला जाणे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून आणणे, आणि तिसरी स्टेप म्हणजे पार्ट 2चा फॉर्म भरणे, आणि पार्ट 2 मध्ये असणार आहे कॉलेजचे नावं। तर हा फॉर्म कसा भरायचा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ITI बद्दल जेही 4 राऊंड होणार आहेत त्याबद्दलच्या वेळोवेळी अपडेट तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। सर्वप्रथम तुम्हाला साईडवर यायचं आहे। साईडवर आल्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे जो ID आहे, जो फॉर्मच्या वरती सुद्धा आहे तुमचा ID नंबर, आणि तुम्ही जो पासवर्ड सेट केला होता तो पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचा आहे। तर कॅन्डिडेट लॉग इनमध्ये ID टाका, पासवर्ड टाका, खाली दिलेला कॅप्चा टाका आणि लॉग इनला क्लिक करा। तर ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्या फॉर्ममध्ये पहिली स्टेप ॲप्लिकेशन फॉर्म स्टेटस बघा कंप्लीट झालेली आहे। त्यानंतर फॉर्मची जी फी होती ती भरली आहे का, तर बघा ॲप्लिकेशन फॉर्म फी पेड आहे। त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्मेशन स्टेटस म्हणजे ITI कॉलेजला जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून आणलेले आहे का, तर बघा हे सुद्धा व्हेरीफाईड आहे। तिन्ही स्टेप कंप्लीट झाल्यानंतरच तुम्ही चौथी स्टेप भरू शकता म्हणजे ऑप्शन फॉर्म, आपल्या भाषेमध्ये पार्ट 2 सुद्धा म्हणू शकतो आपण। तर आता पार्ट 2 आपण फिल करणार आहे। तर ज्या विद्यार्थ्यांच्या 3 स्टेप कंप्लीट असेल तोच विद्यार्थी ऑप्शन फॉर्म भरू शकते, नाही तर तुम्हाला अगोदर 3 स्टेप कंप्लीट करणं आहे आणि त्यानंतर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकणार आहे। तर बघा आता इथे तुम्हाला ॲडमिशन ॲक्टिव्हिटीचं ऑप्शन दिलेलं असेल, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन येणार आहे सबमिट चेंज ऑप्शन प्रिफरन्स, सेकंड नंबरच्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे ऑप्शन येईल, याला तुम्हाला ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर अशा प्रकारे बघा तुमच्यासमोर जे राऊंड फर्स्ट आहे त्यासाठी जे ऑप्शन फॉर्म आहे त्याबद्दलची इन्फॉर्मेशन दिलेली आहे। बघा ऑप्शन सिलेक्शन राऊंड फर्स्ट ऑनवर्ड अशा प्रकारे ऑप्शन दिलं। यामध्ये बघा तुम्हाला जर कोणता फक्त स्पेशल ट्रेड पाहिजे असेल तर त्यानुसार सुद्धा तुम्ही फॉर्ममध्ये जे कॉलेजेस आहे ते बघू शकता, किंवा तुम्हाला इन्स्टिट्यूट वाईज पाहिजे असेल म्हणजे कोणाला फक्त 2 ते 3 इन्स्टिट्यूट पाहिजे, ट्रेड कोणताही असो तुम्हाला चालेल, तर तुम्ही असे बघू शकता। आणि ट्रेड वाईज म्हणजे फक्त आणि फक्त मला इलेक्ट्रिशियनच पाहिजे असे जर विद्यार्थी असले तर ते डायरेक्ट ट्रेड वाईज सुद्धा चेक करू शकतात। तर आपल्याला इन्स्टिट्यूट वाईज चेक करतोय, तुम्ही ट्रेड वाईज सुद्धा चेक करू शकता। तर बघा इन्स्टिट्यूट वाईज चेक केल्यानंतर इथे तुम्हाला क्लिक करता येईल। यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट पाहिजे की प्रायव्हेट पाहिजे, तर आम्हाला गव्हर्नमेंट पाहिजे, तुम्ही प्रायव्हेट पाहिजे तर प्रायव्हेट सुद्धा टाकू शकता। त्यानंतर इथे जिल्हा, कोणत्या जिल्ह्याला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचे, तर आम्हाला अमरावती जिल्ह्याला ॲडमिशन घ्यायचे। त्यानंतर तालुका कोणता पाहिजे आहे, आम्हाला अमरावती म्हणजे जिल्ह्याला ॲडमिशन घ्यायचे म्हणून तालुका सुद्धा अमरावती येणार। आणि यानंतर इथे तुम्हाला येणार आहे इन्स्टिट्यूट, तर गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट अमरावती जिल्ह्यामध्ये फक्त 2 आहे, ज्यामध्ये गव्हर्नमेंट ITI अमरावती आणि गव्हर्नमेंट ITI रहाटगाव असे 2 ऑप्शन दिलेले आहेत। यामधून तुम्हाला म्हणजे जेही तुम्ही या प्रोसेसने तुम्ही चेक करू शकता, तुम्ही ज्याही जिल्ह्याला अर्ज करत असाल, या व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त प्रोसेस आहे, या प्रोसेसने तुम्ही तुमचा जो अर्ज आहे हा फिल करू शकता। तर आम्ही जे खालचं अमरावतीचं आहे त्यामध्ये क्लिक करतो आणि सर्च करतो। सर्च केल्यानंतर बघा आमच्यासमोर संपूर्ण त्या कॉलेजमध्ये असलेले ट्रेड ओपन झालेले आहे। बघा ॲडसाठी ऑप्शन दिलेलं आहे ॲड टू प्रिफरन्स लिस्ट असं ऑप्शन दिलेलं आहे। तर यामधून आता तुम्हाला कोणतं पाहिजे ते तुम्ही चेक करा। यामध्ये भरपूर ऑप्शन आहे, बघा इलेक्ट्रिशियन दिला आहे, इथून ॲड टू केल्यानंतर बघा ॲड झाल्यानंतर तुम्हाला तिथे टिक झालेलं दिसणार आहे। अशा प्रकारे तुम्ही जेही तुम्हाला ट्रेड पाहिजे ते ट्रेड ते तुम्ही टाकू शकता। तर यामध्ये मेकॅनिक, ट्रॅक्टर हे सुद्धा आम्ही टाकणार आहे, हे सुद्धा टाकलेलं आहे। त्यानंतर रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर टेक्निशियन हे सुद्धा टाकणार आहे। बघा यामधून आम्ही या कॉलेजमधून 3 केलेले आहे आणि 1 वायरमॅन चूज करतोय, म्हणजे 4 गव्हर्नमेंट कॉलेजचे चूज केले आहे। तर 4 ऑप्शन चूज केले, हे ऑप्शन आमचे ॲड झालेले आहे आणि स्टार्टिंगला ॲड झालेले आहे। त्यानंतर आम्हाला जर आता इथे डिस्ट्रिक्ट चेंज केला किंवा तालुका, तर बघा इथून आम्ही तालुका चेंज केला आहे, कारण आम्हाला अमरावती जिल्ह्याला ॲडमिशन पाहिजे, फक्त तालुका वेगळा असला तरी चालेल। तर यामध्ये आम्ही भातकुली तालुका घेतला। त्यानंतर भातकुलीचे इन्स्टिट्यूट बघा गव्हर्नमेंटला 1 इन्स्टिट्यूट आहे भातकुलीला, इथे सिलेक्ट केलं, सर्च केल्यानंतर सुद्धा आमच्यासमोर भरपूर जे ऑप्शन आहे हे इथे उपलब्ध झाले। तर यामधून आम्हाला वायरमॅन पाहिजे, तर बघा इथून वायरमॅन सिलेक्ट केलं, झालं आहे। आम्हाला बाकी कोणतीही यामधून स्ट्रीम नको आहे, म्हणजे कोणताही ट्रेड नको आहे। परत वर आलो आहे, परत इथून आम्ही चेंज करायची इच्छा असेल तर चेंज करू शकता। यामध्ये परत तालुका, डिस्ट्रिक्ट वाईज सुद्धा तुम्ही चेंज करू शकता, डिस्ट्रिक्ट चेंज करू शकता, तालुका चेंज करू शकता, जेही तुम्ही
तुम्हाला ऑप्शन घ्यायचे तुम्ही ते टाकू शकता. मोर्शी जर घ्यायचं असेल तर मोर्शीमध्ये आहे का बघू द्या. हो आहे. तर इथे सुद्धा मला सर्च करायचं आहे. इथे सुद्धा भरपूर ऑप्शन आलेले आहे. यामधून आम्हाला फक्त आणि फक्त वायरमॅन आहे का हे बघायचं आहे. तर इथे वायरमॅन आहे तर आम्ही वायरमॅन चूज केलेला आहे. तर बघा अशा प्रकारे पूर्ण ऑप्शन. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. राहिला प्रश्न ट्रेड वाईज. तर ट्रेड वाईज जर टाकला तुम्ही तिथे तुम्हाला गव्हर्नमेंट पाहिजे आहे का, त्यानंतर डिस्ट्रिक्ट कोणती पाहिजे आहे, तालुका कोणता पाहिजे आहे, आणि त्यानंतर इथून ट्रेड चूज करा कोणता पाहिजे. इलेक्ट्रिशियन, वायरमॅन, वेल्डर या प्रकारे तुम्ही चेक करू शकता. तेच ऑप्शन तुम्हाला उपलब्ध होईल. तर अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म फिल करू शकता. तर आता मी जे निवडलेले ऑप्शन आहेत, मी जे 6 ऑप्शन निवडलेले आहे ते इथं जमा झालेले आहे. बघू शकता तुम्ही इथे 6 ऑप्शन, इथं 6चा आकडा दिलेला आहे. 6 ऑप्शन जमा झालेला आहे. आता इथे जर मी क्लिक केलं तर माझ्यासमोर ते पूर्ण जो ऑप्शन आहे हे उपलब्ध झालेला आहे. याचा प्रिफरन्ससुद्धा खालीवर करता येईल. जर मला आता फॉर एक्झाम्पल वायरमॅन वर घ्यायचा तर याला वरसुद्धा नेता येईल. तर बघा तुम्हाला हा फॉर्म कॉम्प्युटरमध्ये भरणं आहे. कारण यामध्ये काय सांगितलं बघा, निवड केलेल्या विकल्पाचे प्राधान्यक्रम बदलण्यासाठी त्या विकल्पावर माऊसची डावी की दाबून विकल्प वर खाली केला जातो. म्हणजे तुम्ही लॅपटॉपवर जर भरत असाल तर लॅपटॉपवरून तुम्ही जे ऑप्शन आहे हे खालीवर करू शकता. म्हणजे जसे की तुम्हाला जर आता हे जे मोर्शीचं कॉलेज आहे लास्टमध्ये, हे जर तुम्हाला फर्स्ट नंबरला पाहिजे तर तुम्ही घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता. तर हे जे आहे इथून तुम्ही जनरेट पीडीएफचं ऑप्शन दिलेलं आहे. जनरेट पीडीएफचं ऑप्शनमधून तुम्ही पीडीएफ जनरेट करू शकता. म्हणजे तुम्ही भरलेल्या फॉर्मची प्रिंट तुम्हाला इथून मिळून जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण जे ऑप्शन आहे हे फॉर्म फिल करू शकता. जनरेट पीडीएफ झाल्यानंतर पीडीएफची कॉपी तुमच्याकडे प्रिंट काढून ठेवा. आणि प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला काही करायचं नाही आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही पूर्ण जो फॉर्म आहे हा फिल करू शकता. तर ज्यांचे फॉर्म बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर आपले फॉर्म भरून घ्या. फॉर्म भरणं गरजेचं आहे. कारण भरपूर विद्यार्थी फक्त आणि फक्त व्हेरिफिकेशन करत आहे, पण व्हेरिफिकेशन नंतर फॉर्म भरावा लागतो हे त्यांना माहिती नाही आहे. तर बघा 4थ्या नंबरची स्टेप कंप्लीट झालेली आहे. ऑप्शन फॉर्म कंप्लीट झालेला आहे माझा. अशा प्रकारे संपूर्ण जो फॉर्म आहे हा फिल करणं आहे. 4ही स्टेप कंप्लीट करणं आहे. 4ही स्टेप कंप्लीट झाल्याशिवाय तुमचा फॉर्म कन्फर्म होणार नाही. म्हणजे तुम्ही अर्ज केल्यानंतर तुम्हाला बाकीच्या स्टेपसुद्धा चेक करणं आहे आणि कंप्लीट करणं आहे. तर ITIच्या बाकी जे राऊंड होणार आहे, आता हा फर्स्ट राऊंडसाठी फॉर्म आहे आपला, याचा राऊंड लागायला वेळ आहे. कारण 30 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन सुरू आहे. 30 तारखेनंतर टाइम टेबल आलेला आहे. परंतु आपण सर्व टाइम टेबल तुम्हाला वेळेवर कशा प्रकारे असणार आहे ते सांगणार आहे. कारण टाइम टेबलमध्ये चेंजेससुद्धा होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले अर्ज भरत राहा. आपल्या ज्या अपडेट येऊन राहिलेल्या ह्या अपडेटवर तुम्ही लक्ष ठेवा. वेळोवेळी जशा जशा अपडेट येते तशा अपडेट तुम्ही फॉलो करा. अदरवाईज तुम्ही टेलिग्राम चॅनलवर सुद्धा डायरेक्ट मला मेसेज करू शकता. त्यावरती पण तुम्हाला सोल्युशन दिल्या जाईल आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि तुम्हाला चांगलं कॉलेज आणि तुमचा नंबरसुद्धा लागणार. कारण अपडेट जर मिस झाली म्हणजे तुम्हाला ITIमधून बाद होणार. कारण एक जरी अपडेट तुम्ही राऊंड जरी विसरले तर तुम्हाला ITIमध्ये प्रवेश मिळणार नाही आहे. त्याप्रमाणे यांचे अपडेट चेक करणं खूप गरजेचं आहे. तर आपल्या चॅनलवर संपूर्ण अपडेट वेळोवेळी देण्यात येत आहे. तर त्यावर लक्ष ठेवा आणि ITIच्या ॲडमिशनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व पार्ट 2 या प्रोसेसनी तुम्हाला फिल करायचं आहे. जनरेट PDF तुम्ही PDF काढून ठेवा स्वतःजवळ. कारण जेव्हा नंबर लागेल तेव्हा तुम्हाला PDFची गरज भासणार आहे. तर ITIच्या ॲडमिशनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.